मंडळी, आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी दुःखद बातमी समोर येत आहे. या घटनेने आणि या भीषण अपघाताने पुन्हा एकदा दुःखाचं सावट आलेलं आहे. भाजप नेता, दिग्गज भाजप नेता आज अनंतात विलीन झालेला आहे या भीषण अपघातामध्ये. या घटनेने पुन्हा एकदा सर्वांचं हृदय दुखावलेलं आहे, डोळे पाणवलेले आहे. अशी अत्यंत दुःखद घटना भीषण अपघाताची सध्या समोर येत आहे. भाजप पक्षामध्ये महत्वाची कामगिरी बजावली, खूप मोठं योगदान देणारा दिग्गज नेता आज भीषण अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचं निधन झालेलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण भाजप पक्षामध्ये आज दुःख व्यक्त केले जात आहे आणि आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते. काही दिवसापूर्वीच, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीएम देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बुलेट गाडी चालवली आणि त्यामुळे सर्वत्र चर्चा देखील झाली. पीयूसी संपलेली गाडी चालवलेली चालते का, यावर अनेक सवाल झाला. अगोदर गाडी चालवली आणि पुन्हा अनेकांनी तोंड सुख घेतलं, टीकास्त्र चालवलं. परंतु या घटनेनंतर पुन्हा एक अत्यंत दुःखद बातमी समोर येते. तीच बातमी काय आहे, भीषण अपघात, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नेमकं कोणता नेता गेला आणि नेमकं घडलंय काय, घटनाक्रम आपण पाहणार आहोत. MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला नक्की प्रेस करा. सूरजपूर जिल्ह्यातील कुमडा विश्रामपूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते कमलेश चौबे यांचा मृत्यू झालाय. धडक देणाऱ्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु तो अद्याप फरार आहे. विश्रामपूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते कमलेश चौबे यांचे बुधवारी सकाळी सूरजपूर जिल्ह्यातील कुमडा विश्रामपूर रस्त्यावर झालेल्या रस्ते अपघातात निधन झालं. या घटनेमध्ये आणखी एक तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. अपघातानंतर त्यांची प्रकृती आणि कार चिंताजनक दाखवण्यात आली, परंतु कार झाडाझुडपांमध्ये अडकली असून कार चालक त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि भाजप नेत्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी कार जप्त केली असून ड्रायव्हरवर गुन्हा नोंदवलेला आहे. कमलेश चौबे हे 60 वर्षाचे होते. त्यांना किराणा आणि पान मसाल्याचा व्यवसाय देखील होता. बुधवारी सकाळी ते व्यवसायाच्या कामासाठी आपली दुचाकीवरून कुमडा केला येथे गेले होते. काम आटोपून विश्रामपूरला परत येत असताना कुमडा रस्त्यावरील बाबा मस्तनाथ मंदिराजवळ मागून येणाऱ्या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे कमलेश चौबे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर विश्रामपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं, जिथे त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शवविच्छेदानंतर कुटुंबियांनी पार्थिव अंतिम संस्कारासाठी झारखंडमधील गरवा जिल्ह्यातील हसनदाग मेरलिया त्यांच्या मूळ गावी त्यांना नेण्यात आलं. दिवंगत कमलेश चौबे हे झारखंड भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय चौबे यांचे ते बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा संपूर्ण परिवार आहे. या अपघाताचे वृत्त समजताच भाजपच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला असून पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अशा अपघाताच्या घटनेने पुन्हा एकदा एका दिग्गज नेत्याच्या बंधूच्या झाल्याने दिग्गज नेत्यावर चौबे कुटुंबावर आलेली ही शोककळा, दुःखाचा डोंगर अत्यंत हृदयद्रावक आहे. या घटनेने परिसरात संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेबद्दल, या भीषण अपघाताबद्दल, या वाढत्या भीषण अपघाताचं प्रमाण सध्या वाढलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, रस्त्यांचे झालेले काम, समृद्धी महामार्ग, वेग अनावर न करणं, हे प्राणावर, जीवावर बेतलेलं आपल्याला दिसून येतं. काही दिवसापूर्वीच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या देखील गाडीचा अपघात झाला होता, परंतु यामध्ये त्या सुखरूप वाचलेल्या आहेत. परंतु यावर देखील अपघाताची शंका, यावर घातपाताची शंका त्यांच्या नेत्यांकडून वर्तवली गेली. एकूणच ही संपूर्ण घडामोड आहे. या अपघाताबद्दल, या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.